मागच्या भागात आपण बघितलं की आपण टेक्स्ट इथे आणून पानावर कसं अरेंज करू शकतो. अनेक वेळा असं होतं की आपल्याला या टेक्स्टच्या जोडीला एखादं चित्र हवं असतं आणि मग ते चित्र आपण कसं ॲडजस्ट करणार, त्या चित्राला ॲटोमॅटिक ॲडजस्टमेंट आपण कशी द्यायची ते बघण्यासाठी आज आपला हा प्रयोग आहे. या ह्याच्यात काय करायचं, इथे फाईल मेनूमध्ये जायचं, इम्पोर्टला जायचं. इम्पोर्टला गेल्यावर आपल्याला जे चित्र हवं आहे ती चित्राची फाईल, आता हे मी सिलेक्ट करतोय, इथे मारुतीचं चित्र सिलेक्ट करतोय, हे मारुतीचं चित्र सिलेक्ट करून इम्पोर्ट करायचं. हे इम्पोर्ट केल्यानंतर हा जो इथे चौकोन दाखवतो ह्या ठिकाणी हे चित्र येऊन पडणार आहे. जर आपल्याला ते पानाच्या मध्यावर असेल तर आपण एंटर हे बटन दाबायचं किंवा नुसतं क्लिक करायचं, म्हणजे ते पानावर पेस्ट होईल. आता आपल्याला हे एवढं मोठं तर चित्र नको आहे, म्हणून मग काय करायचं की त्याची साईज लहान करण्यासाठी पहिल्यांदा याचा लांबी रुंदीचा आस्पेक्ट रेशो लॉक करायचा. हा इथून अनलॉक झाला. आता मी त्याला लॉक करतो आणि आपल्या पानाच्या साईजमध्ये हवा आहे म्हणून मी त्याला आता आणतो 20% म्हणून करतो. हे 20% केल्यावर आता दिसत नाही झालं, त्यासाठी 2 फीट, व्ह्यू 2 फीट, म्हणजे जे काही आपल्याकडे आहे ते सगळं आपल्याला इथे दिसू लागेल. पुन्हा एकदा व्ह्यू 2 फीट. अजून सुद्धा हे चित्र आपल्या पानाच्या पेक्षा खूप मोठं आहे, त्यामुळे मी त्याला आणखीन लहान करणार आहे 10%. हवं असलं तर मी त्याला आणखीन लहान करतो किंवा एवढंच राहू दे. 15% आपण त्याला मोठं करूया थोडं. 15%, पण मला वाटतं 10%च बरं पडेल. आता हे चित्र जर मला ह्या टेक्स्टच्या संबंधात ह्या ठिकाणी बसवायचं असेल तर काय होत आहे की हे चित्र समोर आल्यावर टेक्स्ट दिसत नाहीये आणि टेक्स्ट समोर आणलं तर चित्र दिसणार नाही. त्यामुळे ह्या चित्राला मी रिसाइज करतो आणि चित्राला रिसाइज केलेलं आहे. आणि आता काय करायचं, हे चित्रावरती आपण क्लिक केला, इथे व्ह्यू मध्ये जायचं, एडिट मध्ये जायचं, प्रॉपर्टीज मध्ये जायचं. याच्या इकडे प्रॉपर्टीजचा एक टूलबार ओपन होईल. याच्यामध्ये हे रॅप पॅराग्राफ टेक्स्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे. पॅराग्राफ टेक्स्ट जे आहे ते कसं रॅप होणार, आपल्याला आता ते चित्राच्या उजव्या बाजूला हवं आहे. त्यामुळे स्क्वेअर फ्लोज राईट, इथे मी जरा क्लिअर स्क्वेअर फ्लोज राईट केल्याबरोबर तुम्हाला दिसेल की इथे जर न दिसणारं टेक्स्ट होतं ते उजव्या बाजूला आलं. याची आपल्याला हवे असेल तर आपण मार्जिन थोडंसं बदलू शकतो. त्याला लांब करायचं असलं तर थोडं हे वाढवू शकतो. हेच जर का मला चित्र मध्ये आणि वर खाली दोन्ही साईडला जर का मला त्याचं टेक्स्ट हवं असलं तर अबव अँड बिलोला मी क्लिक केल्यानंतर चित्र मध्ये राहील आणि वरती खालती त्याच्या टेक्स्ट येईल. तर ह्या प्रकाराने आपण आपल्या डीटीपीच्या कामामध्ये चित्र इन्क्लूड करू शकतो, स्केचेस इन्क्लूड करू शकतो, कोणतीही कोरल ड्रॉ ड्रॉइंग सुद्धा आपण याच्यात इन्क्लूड करू शकतो. हरिओम.